एकीकडे सासवड नगरीतून सोपान काकांचा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो माझ्या उजव्या बाजूला सुरू आहे. संपूर्ण जयघोषात हे वातावरण आहे ते दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतंय. अनेक वारकरी या वारीमध्ये वारी करतात. असेच काही वारकरी आपल्यासोबत आहेत. आपण अनेक वेळा पाहिलं असेल माऊलींसाठी अनेक जण वारी करतात, माऊलींसोबत अनेक जण वारी करतात. पण माऊलींनाच डोक्यावर घेऊन एक वारी करणारे माऊली आपल्यासोबत येतात. माऊली काय भावना आहेत? खरं तर माऊलींना तुम्ही डोक्यावर घेतले, लोक माऊलींसाठी चालत जातात, तुम्ही माऊलींसह चालत चालला. माऊलींसह 5 वर्ष जातो आम्ही. आम्हाला कंटाळा येत नाही, आळस येत नाही, काय नाही, चांगलं वाटतंय. 5 वर्ष आहे तुमचं? हो 5 वर्ष. आमच्या गावातली दिंडी आहे, 5 वर्ष झाले. नवीन दिंडी राख जेजुरी. काय काय वाटतं ज्यावेळी वारी करता? घरची आठवण वगैरे येत नाही? नाही नाही, कुणाचीच आठवण होत नाही. सगळं सोडून द्यायचं, घरचं घरी, इथलं इथं. देवासोबत काही आठवण येत नाही. खरं तर पाहिलं तर त्यांच्या डोक्यावर ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे आणि अशी माऊलींसंगे जे आहे ते विठ्ठलाच्या भेटीला जाणार आहे. तुम्ही किती वर्षापासून? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. काय वाटतं ज्यावेळी वारीला जाता? घरचं टेन्शन वगैरे असतं, मुलं वगैरे? बिलकुल नाही, बिलकुल नाही. टेन्शन कसलंच नसतं. फ्री वातावरण आहे सगळं, आनंदात आनंद सगळा. वारीतून घरी गेल्यावर कसं वाटतं? लय उदास वाटतं वारीतून घरी गेल्यावर. करमत नाही, सगळी वारीची आठवण. काय म्हणतात? घरी गेल्यावर करमत नाही आणि वारीत नाही आलं. मी 1 वर्ष आले नव्हते. असं आज कुठं असेल, उद्या कुठं असेल याची चिंता लागते. काय येणाऱ्या काही दिवसात विठू माऊलींचं दर्शन करणारे काय भावना आहेत? काय तिथं गेल्यावर दर्शन होत नाही, पण तिथं गेल्यावर समाधान वाटतं ना. दर्शन तर होत नाही, कसं ते दर्शन घेतल्यावर समाधान वाटतं. किती वजन आहे माऊलींचं? हा? डोक्यावर वजन किती? नाही वजन किती आहे? 1 किलो असेल, 1 किलो पण नसेल. काय वाटत नाही घेऊन जा? नाही काहीच नाही वाटत. माऊलींचे आशीर्वाद आपण पाहिलं तर. मावशी किती वर्ष वारी करतात? 3 वर्षे. काय भावना आहेत? काय वाटतं वारीमध्ये येऊन? काय नाही, आनंद. यांना विचारलं जसं तुम्हाला घरची आठवण येत नाही का? नातवंड वगैरे? नाही आठवण नाही येत. घरी असतानाच तेवढी आठवण असते. आपण अजून काही माऊली आहेत त्यांच्या संवाद साधूयात. कुठून आला तुम्ही? मी वाल्ह्यावरून आले. वाल्ह्यावरून. किती वर्ष आहे वारीचं? माझं हे 21वा वर्ष आहे. सलग 21 वर्ष वारी करतो. हो 21 वर्ष. एक पण कोरोनातली सोडून एक पण वारी चुकली नाही? कोरोनात आपल्याला एसटीने केली नाही, बाकीच्या वाऱ्या चुकल्या नाही चुकल्या. आणि एक सांगते मी, यंदा माऊलीच्या प्रस्थानाला मला अडचण आली, कारण वारकऱ्यांना पुढे जाऊन दिलं नाही. मग खूप वाईट वाटलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. म्हणून मी पुण्यापर्यंत गेले आणि पुण्यापर्यंत गेल्यानंतर मग माऊलीसोबत इथं आले. रात्री माऊलीचा 12 वाजता इथं मुक्काम झाला, म्हणजे प्रस्थान झाले रात्री. आणि आज ब्रह्मसोपान देवाचे प्रस्थान. तर एवढा मला आनंद झाला की या प्रस्थानामधून एवढा मोठा मुख्य महाद्वार जिना उतरून त्यांनी पालखी स्वागत करून खाली घेतली. इतका आनंद झाला की माझा दगा ब्रह्मसोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. हे वाचून मला म्हणजे असं माझं मन भरून आलं. आणि मी त्यावेळेस अशी एकदम विलीन झाली की फक्त भगवंता सोपान देवा सर्वांना वारी सुख आणि समृद्धीची पोच कर. हेच माझं सर्वांना आशीर्वाद आहे. माझं गाव वारला. माझं नाव चतुरा नामदेव पवार. माझं वय आहे 70. आपण पाहिलं तर येणाऱ्या काही दिवसात तुम्ही आता विठू माऊलींचं देखील दर्शन घ्याल पंढरपुरात जाऊन. इतकी आस, इतकी ओढ जी आहे आपल्याला, खरं तर इतका संघर्ष करावा लागतो वारीत. इतकं अंतर चालून काल दिवेघाट देखील तुम्ही चढून आलात. मात्र काय भावना आहे ज्यावेळी विठुरायाचं दर्शन घेता? भावना म्हणजे कसं आहे की ते जगाचे पालक आहेत आणि जगाला सांभाळणार आहेत. मी पंढरपुरात गेले की मला वाटतं मी माझ्या माहेरी आली. मी सर्व सुख दुःख विसरून जाते. मला घरची तारीख वार सुद्धा कळत नाही आणि घरचं कोणाची आठवण येत नाही. फक्त असं वाटतं की भगवंताजवळ आपण विलीनच व्हावं, असं माझा ध्येय आहे. आणि पंढरपुरात गेलं की मी सुखी, की सुखा लागे असा एक अभंग घेतो आपण, जायची पंढरीचे एक वेळा. तो मी पूर्ण करून मला आनंदात सुख मिळतं, वारी सुख मिळतं. 11 महिने मी कष्ट करते आणि 1 महिना मी देवासाठी म्हणजे वारीला करते. आता मला एक सांगा, 21 वर्ष झाले तुम्ही वारी करताय. एकीकडे तुमचा घर परपंच आहे, सगळा संसार आहेत, मुलं बाळ आहेत. मग त्यांना सोडून येताना वाईट वाटत नाही का? त्यांनी इथं आले आठवण येत नाही? नाही, मला आठवण येत. काय येत नाही की माझं एक मन असं भगवंताजवळ झालेलं आहे. मी सांगितलं तुम्हाला, मी 11 महिने कष्ट करते, 1 महिना मी भगवंतासाठी दिलेला आहे. म्हणून मला कोणाची आठवण होत नाही. आणि मला ते शेवट असं वाटतं भगवंतानेच मला कुठेतरी हे करावं, असं माझं आत्म्याला वाटतं, विलीन करावं. माऊली कुठून आला? आम्ही पिंपळ्याहून. किती वर्ष झाले वारी करताय? पहिलीच वारी. सगळ्यांची? कसं वाटलं तुम्हाला वारी लिहून? लय मस्त आनंद. छान छान वाटलं.
आणि आता तुम्ही येणार आहे काही दिवसात विठू माऊलींचं दर्शन घेणार आहात. काय ओढ किती लागली आहे दर्शन? हो लय गोड लागायले, गोड दर्शन. त्याचा त्रास वगैरे होतोय का वारीत काही? नाही काही त्रास होत नाही, आनंद वाटते, आनंद आनंद आनंदच होणार झाला ना होय. तुमचं किती वर्ष आहे वारीचं? दुसरं वर्ष आहे. तुम्ही घरी मुलं वगैरे असतील, खरं तर तुम्ही एवढा संसार सगळं सोडून येत आहे, घरची आठवण काळजी वाटत नाही का? काय वाटत नाही, इकडे आले की काळजीच येत नाही. घरी तरी असल्यावर काळजी असते, इकडे आले अजिबात काळजी नसते. घरची काहीच आठवण नाही. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, लयच भरपूर. काहीच खुशी वाटत, इतकी खुशी लय. त्यांनी सांगितलं माहेरी आल्यासारखं वाटतंय आमच्या. खरं तर मग तुम्हाला जाताना आता जाताना दुःख होईल मग तुम्हाला आता. दुःख होणारच झालं ना होय. आलो तर सुख आहे, जाताना दुःख होईल. आणि हे सुख आहे, आयुष्यभर तेच करायचंय, वर्षात एकदा हे करायचंय. आम्हाला तर कधी वाटतं कधी येईन वारेन कधी नाही, आम्ही तर वाटच पाहून राहतात. आता इथून पुढे आता करणार का जेवढे वारे? काय करणार, जवळ देवा बोलणार तवर करणार. कुठून आलात माऊली तुम्ही? आम्ही बोलडा किती वर्ष आहे वारीचं? आमचं पहिलेच वर्ष आहे. कसा अनुभव आहे? हिंगोली जिल्हा खूप आनंद होतोय. कोणासोबत आलाय? आमच्या परिवारासोबत सगळे आलो आम्ही. अख्खा परिवार की वारी करतो? आमचा परिवार पूर्ण आहे. आता इथून पुढे दरवर्षी वारी करणार? वर्षी वारी करायची कसं वाटतंय पहिल्यांदा वारीतून पाहिलं? होत आहे मनापासून. खूप आनंदात नाचा वाटत असं, पाऊली खेळा वाटत आहे. तुम्ही आता एवढं आता जाऊन आलात, काय अभंग वगैरे पाठ झाले का नाही तुमचे? काही काही गवळणी वगैरे येतात का नाही तुम्हाला? काही गवळणी वगैरे येतात का तुम्हाला? येतात का आजी? येतं का? हे म्हणतील, हे तुमच्या माग म्हणतील, तुम्ही म्हणता ज्ञानेश्वराचा म्हणत्या, विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. संसार केला कोटून कोटून, संसार केला काटून कोटून, पोटी आले निवर्ती मोठे, पोटी आले निवर्ती मोठे. विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर, पोटी आले ज्ञानेश्वर. संसार केला संसार केला हरिनाम घेता, संसार केला हरिनाम घेता. पोटी आले सोपान काका, पोटी आले सोपान काका. विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर, पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. संसार केला गाई गाई, संसार केला गाई गाई. पोटी आल्या मुक्ताबाई, पोटी आल्या मुक्ताबाई. विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर, पोटी आले ज्ञानेश्वर. एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला. संसार करुणी विंद्रायणी गेला. विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर, पोटी आले ज्ञानेश्वर. माऊली थोडं गवळण वगैरे काय म्हणते ते का? गवळण गवळण म्हणते ती का? इकडे हे म्हणतील तुमच्या मागे, इकडे या, इकडे इकडे यायला यायला गवळण इथे गवळण म्हणा. हा गवळण घ्या मग. गवळण नाही म्हणतो ना, विठ्ठल पंथाचं म्हणून द्या ना. गवळण 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 येते ना.
नामाचा छंद लागला, नामाचा छंद ऐकून वेणूचा नाद, ऐकून वेणूचा नाद लागला, नामाचा छंद लागला, नामाचा छंद निघाले लगबग पाण्याला, रिकामा घेऊन या डेरा, गोविंद गोविंद गिरधर गोविंद गोविंद लागला, नामाचा छंद लागला, नामाचा छंद ऐकून वेणूचा नाद, ऐकून वेणूचा नाद लागला, नामाचा छंद लागला, नामाचा छंद. माऊली येतं की तुम्हाला म्हणता, मला वाटलं टाळच वाजत आहे तुम्हाला फक्त. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण या ठिकाणी ऐकूयात. एक मिनिट, त्यांना भारूड आहेत, त्यांना भारूड म्हणायचंय, ते ऐकते म्हणतील, तुम्ही ऐका. अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, आनंद ब्रह्मांड उदरी, आनंद ब्रह्मांड उदरी. हरिया बालक नंदा घरी, हरिया बालक नंदा घरी, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. नकळे कानो बाजय कोरे, नकळे कानो बाजय कोरे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. जेने पृथ्वी तृप्त केली, जेने पृथ्वी तृप्त केली, त्याचे ऐश्वदा भोजन घाली, त्याचे ऐश्वदा भोजन घाली, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, त्या शिगवणी कडे घेती, त्या शिगवणी कडे घेती, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. तुका मने नटधारी, तुका मने नटधारी, भोग भोगणी ब्रह्मचारी, भोग भोगणी ब्रह्मचारी, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. नकळे कानो बाचे कोडे, नकळे कानो बाचे कोडे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. वा, तुम्ही काय आता तुम्हाला बऱ्याच वेळ झाले, तुम्ही म्हणत होते काय म्हणायचे म्हणायचे म्हणून दाखव. काय सगळ्यांनी म्हणत त्यांच्या मागं दिसलेत ना हे, हा मग त्यांच्या मागं. रडू नको काना पाण्याला जाते, रडू नको काना मी पाण्याला जाते, रडू नको काना मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, रडू नको काना मी पाण्याला जाते, पाहू नको काना मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते,
पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते मध्ये दे पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते रडू नको कृष्णा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी धोका मी देते एका जनार्दनी तुला धोका मी देते धोका मी देते पाणी घेऊन येते धोका मी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रामकृष्ण हरी काय म्हणायचं तुम्हाला मला सांगा एक मिनिट काय म्हणायचं पूर्ण येते का त्यांनी ती चालीत म्हटल्या तुम्हाला दुसरी कोणती येते का सगळे म्हणणार का आम्हाला कधी बघायला मिळाली हा आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जो उत्साह आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अगदी मला म्हणून सर्वांना जे आहेत ते अभंग येतात सर्वांना ते सांगायचे आहेत आणि सर्वांनी ते अभंग जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी प्रस्तुत करून दाखवल्याचं चित्र आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं सर्व आनंदी आनंद असा संपूर्ण जो प्रसंग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे LS मराठी पुणे